नमस्कार. आज मी तुम्हाला संक्रांती विशेष तिळगुळाचे लाडू बनवून दाखवणार आहे. तर पाहू शकता लाडू आपला सहज फुटत आहे. एकदम सॉफ्ट असे लाडू बनवून होतात. तर इथे 1 वाटी तीळ खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. गॅस मंदच ठेवायचा आहे व हलवत तीळ 4 ते 5 मिनिटं भाजून पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत. ते एका ताटामध्ये काढून घेतले आहे. नंतर गुळाचा पाक बनवण्यासाठी इथे पाणी टाकायचे नाही, फक्त तुपाचाच वापर करायचा आहे. इथे 2 चमचे साजूक तूप घातलं आहे. त्याच्यात 1 वाटी तीळ 1 वाटी गूळ. मी इथे 1.25 वाटी गूळ वापरला आहे, कारण पाव वाटी मी शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे त्याची साल काढून घेतले आहे. शेंगदाणे नाही वापरले तरी चालेल. शेंगदाणे वापरले असल्यामुळे मी 1.25 वाटी गूळ घेतला आहे. गूळ इथे वितळून घ्यायचा आहे. त्याची गोळी वगैरे करायची गरज नाही, कारण गोळी वगैरे केली तर लाडू कडक होतात. लाडू मऊ होण्यासाठी गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे व त्याच्यावरती बबल्स आले की त्या स्टेजला तीळ ॲड करायचे आहेत. चिक्कीसाठी हा पाक कडक लागतो, तर लाडूसाठी कडक वगैरे करायची गरज नाही, फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे. तर इथे आपला गूळ वितळत आहे. सतत हलवत राहायचा आहे व गॅस बारीकच ठेवायचा आहे. बबल्स यायला सुरुवात झाली आहे. आणखी 1-2 मिनिटे मी हलवून घेणार आहे. इथे आपल्याला पाण्यामध्ये चेक वगैरे करायची गरज नाही. बबल्स आले की तीळ ॲड करू शकता. तर बबल्स आलेले दिसत आहेत. मी तीळ व पाव वाटी शेंगदाणे ॲड करून घेणार आहे. तीळ व शेंगदाणे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे. ही प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे व हाताला थोडेसे पाणी लावून लाडू गरम आहे तोपर्यंतच वळून घ्यायचा आहे. मिश्रण थंड झाल्यानंतर लाडू आपला व्यवस्थित वळला जात नाही. तर पाहू शकता मिश्रण व्यवस्थित हलवून घेत आहे व हाताला पाणी लावून मिश्रण गरम आहे तोपर्यंत मी सर्व लाडू बनवून घेत आहे. तर अशा प्रकारे आपले तिळाचे लाडू तयार आहेत. तर व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.